आपल्या याचे सर्व पदाधिकारी आणि उपस्थित सर्व शिक्षक भगिनी आणि बंधूंनो, गेले अनेक दिवस आपण सर्व लोक या ठिकाणी अनुदानाची मागणी घेऊन बसलात आणि दुर्दैवाने जो निर्णय झालेला आहे, नवीन निर्णय घेणं वेगळी गोष्ट आहे, पण झालेला निर्णय देखील थांबवण्यात आला, त्यामुळे खऱ्या अर्थानं तुमच्यावर या ठिकाणी बसण्याची वेळ आली आहे. मला आठवतं की आमचं सरकार ज्यावेळेस आलं, आम्ही पहिल्यांदा 20% निर्णय आम्ही घेतला, आम्ही तो राबवला. नंतर पुन्हा टप्प्याने निर्णय ज्यावेळेस घ्यायचा होता त्यावेळेस एकदम 40% निर्णय घ्यायचा आम्ही ठरवलं होतं, 60% पर्यंत पोचवायचं आम्ही ठरवलं होतं. त्या दृष्टीने कॅबिनेटचा प्रस्तावही आम्ही तयार केला होता. त्यावेळी आमचे जे अर्थ सचिव आहेत त्यांनी कॅबिनेटमध्ये सांगितलं की साहेब, हा प्रस्ताव बायफर्केट करा, कारण मागचं वर्ष हे दुष्काळाचं गेलं आहे, त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात जी अर्थसंकल्पीय तूट दिसते आहे, तर ती तूट आपल्याला एवढी दाखवता येणार नाही, ती नियमात बसणार नाही. हे पैसे आपल्याला द्यायचेच आहेत, पण यातले 20% हे मार्चच्या आधी दाखवा आणि 20% मार्च नंतर दाखवा, म्हणजे तुमचा 60% निर्णय देखील होईल आणि शिक्षकांना त्या ठिकाणी दिलासाही देता येईल आणि अर्थसंकल्पीय तरतुदीचंही उल्लंघन होणार नाही. आणि म्हणून त्या बैठकीमध्ये आम्ही 20% निर्णय घेतला आणि त्यासोबत हाही निर्णय केला